तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। भुजबळांकडे मागितली 1 कोटी खंडणी, राजकीय वर्तुळात एकच खळबळ, एकाच अटक। 20 रुपयांची नवीन नोट येणार, रचना कशी असणार? आरबीआयची मोठी घोषणा। भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांची नवीन नोट जारी करणार असल्याची माहिती देण्यात आली। यासोबतच जुन्या नोटांच्या व्यवहारात कोणतीही बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले। भारत पाकिस्तान युद्ध आता टळले, पण मला श्रेय मिळणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखतीत खंत व्यक्त केली। शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा। 2026 अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे 12 तास मिळेल स्वच्छ वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। थरूर यांच्यासह 7 खासदार करणार शिष्टमंडळांचे नेतृत्व, जगापुढे फाडणार पाकचा बुरखा, पक्षाने नाव न देताही शशी थरूर यांचा समावेश केल्याने काँग्रेस संतप्त, महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांची निवड। पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या तपासणीची कामे ठप्प, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या भौतिक तपासणीची कामे ठप्प आहेत। ही तपासणी वेळेत नाही झाली तर पुढचा हप्ता वेळेत मिळू शकणार नाही। राज्यामध्ये तब्बल 7,000वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत, 1,919 रुग्णांना यकृत तर 141 जणांना गरज आहे हृदयाची। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार। राज्यामध्ये तब्बल 7,000वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत, 1,919 रुग्णांना यकृत तर 141 जणांना गरज आहे हृदयाची। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या मंत्री व्हीआयपींचा सत्कार होणार, आदरातिथ्यासाठी समिती गठीत। विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्हीआयपींचा मंदिर समितीचे अधिकारी किंवा सदस्यांकडून योग्य सन्मान व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते। मात्र अलीकडे मंदिरात दर्शनासाठी येणारे मंत्री, वरिष्ठ अधिकारी व व्हीआयपींचा योग्य प्रकारे सन्मान केला जात नसल्याचे दिसून आले आहे। मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातून मान्सूनची आगेकूच। रविकांत तुपकरांच्या गाडीला ट्रकची धडक, चालक मद्यधुंद अवस्थेत टोल नाक्यावर थांबले असताना घटना घडली। रविवारी पहाटे वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाका परिसरात तुपकर यांच्या इनोव्हा गाडीला पाठीमागून ट्रकने जोरदार धडकली दिली। या अपघातात सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही। राज्यात भूजल ओव्हरड्राफ्ट, 55 पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, सिंचनासाठी विहिरींचा अतिवापर, नद्या आटल्या, भूजल साठे घटले। कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। अकोल्यातील सुमारे 6.5 लाख शेतकरी 8 वर्षांपासून शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वंचित असून 248 शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। शासनाने न्यायालयाला 12 जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिलेले आहेत। 4.5 लाख कोटींची बचत, मतदानही होईल 90%, एक देश एक निवडणूक विषयक संसदीय समितीचा अंदाज। जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, शेतकरी आर्थिक संकटात, टोमॅटो, ऊस, मका व बाजरीसह फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। मान्सूनने अंदमान बेटे व्यापली, दक्षिण श्रीलंकेत मान्सूनची चाल, 2 दिवसात प्रगती शक्य, अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत। कृषी सहायकांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, मागील काही दिवसांपासून कृषी सहायकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। वीज वितरण, पंचनामे आणि प्रशिक्षण यासह अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची माहिती, लाडक्या बहिणींशी संवाद साधला। सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, संसदेच्या 47 चर्चासत्रात सहभागी होत 113 प्रश्न पटलावर उपस्थित, संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनाकडून केंद्र सरकारपर्यंत करत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याने प्राइम पॉइंट फाउंडेशनचे श्रीनिवास यांनी कळवलेले आहेत।
एकही व्यक्ती हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वांसाठी घर याबाबत शासन कटिबद्ध. नागपूर शहरातील झोपडपट्टीवासियांना हक्काचं घर देण्यासाठी पट्टे वाटप मोहीम राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनता दरबारात झोपडपट्टी धारकांना थेट पट्टे वितरित केले. घर बसल्या मिळणार रेतीची पावती. आता लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रास रेती. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण. इगतपुरी निफाडमध्ये पावसाने झोडपले. 46 गावांमध्ये पिकांचे नुकसान. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी व निफाड तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा व अन्य फळपिके धोक्यात आले असून 46 गावांमधील 200हून अधिक शेतकरी बाधित झालेत. पाकिस्तानात लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्ला ठार. भारतातील 3 हल्ल्यांचा मास्टरमाइंड कुंडली समोर आली. लष्कर-ए-तोयबा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये घबराट निर्माण झाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर रजाउल्लाह निजामानी उर्फ सैफुल्ला खालिद याची अज्ञात हल्लाखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. 100 वर्षांपूर्वीच्या पिलीव कालव्याची दुरुस्ती केवळ 12 दिवसात. सांगोल्यासह माळशिरस आणि पंढरपूरमधील शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळालेली आहे. काही दिवसापूर्वी फुटलेल्या ब्रिटिशकालीन 100 वर्षांपूर्वीच्या पिलीव कालव्याची दुरुस्ती केवळ 12 दिवसात पूर्ण करण्यात आलेली आहे. देहर्जी प्रकल्प 80% पूर्ण. 2027 नंतर भागणार ताण. विक्रमगड तालुक्यात ग्रामीण विकासाला चालना मिळणार. भारत देणार पाकिस्तानला आणखीन एक झटका. आता चिनाब नदीचे पाणी वळवणार. रानबीर कालव्याची लांबी 120 किलोमीटर करणार. सिंधू जलवाटप करार निलंबनानंतर चिनाब नदीवर 3000 मेगावॅटहून अधिक वीज निर्मिती होणार. 20 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा आनंद. बैलगाडा शर्यती प्रकरणी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह 67 जणांची निर्दोष मुक्तता. 2005 मध्ये बैलगाडा शर्यतीच्या समर्थनार्थ झालेल्या मनसर आंदोलनातील 67 शेतकरी व माजी खासदारांविरोधातील गुन्ह्यात सर्वांना खेड न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात चक्काजाम आंदोलन. सांगली कोल्हापूर मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची रद्द करावी अशी मागणी आहे. प्रकल्पांमध्ये 33.48% जलसाठा. पश्चिम विदर्भाच्या 5 जिल्ह्यातील स्थिती. तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा. खानदेशात 2021 व 22 मध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पीक हानी झाली, पण नुकसान भरपाई किंवा मदत निधी प्राप्त झालेली नाही. तो पुन्हा येतोय. मास्क लावायची तयारी ठेवा. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली. हाँगकाँग आणि सिंगापूर नंतर आता मुंबईतही कोरोनाचा प्रकोप वाढतोय. मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात असून BMC कडून खबरदारी घेण्याचे आदेश. सध्या रुग्ण सौम्य लक्षणांसह आढळत आहेत. मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचे अंदाज. आता 5 तास आधी मिळणार. 4 नवे एक्स बँड रडार कार्यान्वित. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.